सब्जेक्ट थोडा सिरियस आहे, थोडा ट्रिकी आहे, थोडा डेलिकेट आहे, म्हणजे नसबंदीसारखा विषय आहे. पण तरीसुद्धा फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून ही फिल्म फार स्किलफुली केली गेली. फर्स्ट पार्ट मुलांनी बघू नये, डोळे दाखवायचे असं काही नव्हतं. फॅमिली सगळ्यात सकट बघता यावी याची पहिली फिल्म, ही पण तशीच आहे. सर, प्लाझा थिएटर प्रत्येक कलाकाराचं आवडतं थिएटर आणि तिथेच एवढ्या मोठ्या चित्रपटाचा इतका मोठा पोस्टर लॉन्च होते. सध्या काय भावना? मला खूप आवडलं, कारण माझा पहिला सिनेमा जो होता तो प्लाझालाच लागला होता. मी आयुष्यात पहिला सिनेमा जो केला तो 2 सिनेमे केले. एक डाव भूताचा विथ अशोक सराफ आणि रंजना, आणि चिमणराव मुंडेभाऊ तो इथे रिलीज झाला होता. त्याच्या इकडे त्या पोस्टर बॉयचं हे सगळे प्रमोशन वर्क वगैरे चाललं आहे, त्याच्यामुळे मला खूप नॉस्टॅल्जिक झालो आहे मी. आणि ही टीम खूप चांगली आहे आमची पोस्टर बॉयची. पहिल्या जवळजवळ 9-1 वर्षांनी आम्ही हे सेकंड फिल्म करतो आहे. आणि मला सांगावं असं वाटतं की त्याच्यामध्ये सब्जेक्ट थोडा सिरियस आहे, थोडा ट्रिकी आहे, थोडा डेलिकेट आहे, म्हणजे नसबंदीसारखा विषय आहे. पण तरीसुद्धा फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून ही फिल्म फार स्किलफुली केली गेली. फर्स्ट पार्ट म्हणजे तुम्ही तुमच्या अशा सब्जेक्ट्स ॲडल्ट्स ओनली किंवा मुलांनी बघू नये, डोळे दाखवायचे असं काही नव्हतं. फॅमिली सगळ्यात सकट बघता यावी याची पहिली फिल्म, ही पण तशीच आहे. यातला इनोसन्स जो आहे आमच्या तिघांचा, माझं कॅरेक्टर ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वास, तो इनोसन्स ह्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामुळे सिच्युएशन्स वेगळे आहेत. म्हणजे मला फुल स्क्रिप्ट कळलेली नाही आहे, म्हणजे अजून बिंग रिटन म्हणजे ते लिहिली जाते आहे. पण कुठल्या तरी निमित्ताने हे तिघेजण टिपिकल गावातले गावकरी विलेजर्स सडनली लंडनला जातात. म्हणजे त्यांना काही सवय नाही आहे सगळ्यांना. ते लंडनला गेल्यानंतर जे काय होईल ते सगळी धमाल या सिनेमात आहे. पण मी म्हटलं त्याप्रमाणे विषय सिरियस असून खूप तो डेलिकेटली हँडल केलेला होता पहिल्या ह्याच्यात, तसाच तो इथे पण केला जाईल असं मला वाटतं. मी कुठेही वल्गॅरिटी नाही, कुठेही असं तो तुम्ही फॅमिलीबरोबर बघू शकाल असा हाही सिनेमा असेल. आणि हे 3 विलेजेस एकदम अनएक्सपेक्टेडली दुसऱ्या त्यांची काही अपेक्षा नसताना भलतीकडेच जातात ते, आणि तिकडे त्यांचं काय गंभीरी उडते, काय धमाल होते ती या सिनेमात बघायला मिळेल. अगदीच सर. विचारा तुम्हाला काही. सर, वाहतून म्हटलं की नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, वेगळं पण असतं. त्या स्टोरीमध्येच वेगळं आहे. स्टोरीमध्येच खूप वेगळेपणा आहे. पण कम्प्लीट स्क्रिप्ट माझ्या हातात आमच्या पडली नाही ठिकाणचे. त्याच्यावर खूप वर्क पण केलं आहे, त्याच्यावर बरंच काम केलं जातं आहे. त्याच्यामुळे आता हा वेगळ्या प्रकाराचा आहे. आणि अशा सिच्युएशन्स तुम्ही बघितलेल्या नसतील दुसऱ्या सिनेमात होपफुली. पण फार इंटरेस्टिंग पोस्टर आहे. म्हणजे तुमच्या हातात मसाजचं पोस्टर आहे असं काय एकंदरीत? हां, मलाही सस्पेन्स आहे काय आता थँक्यू. सर, खूप शुभेच्छा आणि प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा होत असतात. थँक्यू सो मच.